नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा महाप्रीत कंपनीकडून या ठिकाणी 34 पदांच्या वॅकन्सीज निघलेल्या आहेत। करार पद्धतीवर या वॅकन्सीज आहेत। आपण सर्व माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा, कारण अशाच पद्धतीच्या महत्त्वाच्या अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येतोय। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। महात्मा फुले नवनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिक मर्या म्हणजे महाप्रीतकडून या ठिकाणी नवनीकरणीय ऊर्जा किंवा इलेक्ट्रिकल व्हेकल चार्जिंग स्टेशन्स, ऊर्जा लेखा परीक्षण, रस्ते पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञानामधील नवीन तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन असेल, वातावरणातील बदल, कृषी प्रक्रिया मूल्य साखळी इत्यादी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत। तर त्यासाठी 34 पदांची या ठिकाणी भरती निघलेली आहे महाराष्ट्रामध्ये। या ठिकाणी बघा मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये त्यांचं शॉर्ट फॉर्म दिलेलं आहे, मराठीमध्ये त्यांचं नाव सुद्धा दिलेलं आहे। तर आपण सर्व बघणार आहोत किती पदे आहेत। तुम्हाला नंतर यामध्ये लॉंग फॉर्म पाहिजे असेल तर ते सुद्धा मी सांगणार आहे, कुठे शिकाय त्याची ही माहिती मी या ठिकाणी सांगणार आहे। या ठिकाणी पहिलं जे पद आहे कार्यकारी संचालक आहे, सॅपचं एक पद आहे, मुख्य व्यवस्थापक आहे, ॲग्री इनपुटमध्ये एक पद आहे, मुख्य व्यवस्थापक या ठिकाणी एक पद आहे, मुख्य महाव्यवस्थापक बायोफ्युलमध्ये एक पद आहे, या ठिकाणी बायोमासमध्ये एक पद आहे। त्यानंतर बघा ॲग्री इनपुट्समध्ये सुद्धा एक पद आहे, बायोमासमध्ये आहे, महाव्यवस्थापक रेस्कोमध्ये एक पद आहे, उपमहाव्यवस्थापक ESG मध्ये एक पद आहे, वरिष्ठ व्यवस्थापक असेल म्हणजे इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये एक पद आहे, वरिष्ठ व्यवस्थापक ESG मध्ये एक पद आहे, उप अभियंता म्हणजे RWM मध्ये एक पद, उप अभियंता SCP मध्ये 2 पदे आहेत, टाउन प्लॅनिंगसाठी एक पद आहे, TCP साठी एक पद आहे, GECA साठी एक पद आहे, विक्री व्यवस्थापक AIF साठी एक पद आहे, सहाय्यक अभियंता RWM साठी एक पद आहे, सहाय्यक अभियंतामध्ये या ठिकाणी SCP साठी 2 पद, तसेच ESG साठी एक पद आहे आणि सहाय्यक अभियंतामधूनच GECA साठी एक पद आहे, सहाय्यक अभियंता एन्व्हायरमेंट असेल तर एक पद, सहाय्यक अभियंता SRA PMAY AHP यासाठी 3 पद आहेत, सहाय्यक अभियंता TCP साठी एक पद आहे, प्रकल्प सहयोगी ESG असेल तर एक पद, विश्लेषक असेल एक पद, वरिष्ठ विश्लेषक एक पद, सहाय्यक महाव्यवस्थापक एक पद आणि कंप्लायन्स ऑफिसर असेल तर एक पद। तर हे सर्व मराठी आणि इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, एक एक पद आहे। व्यवस्थित व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही वाचून घ्या तुमच्या कोणत्या कामाचे पद आहेत या ठिकाणी। तसेच जर तुम्हाला या ठिकाणी पूर्ण नेम ऑफ पोस्ट बघायची असेल आणि रिक्वायर्ड नंबर बघायचा असेल तर या ठिकाणी पोस्टचे नावं सुद्धा दिलेले आहेत। तुम्ही या ठिकाणी हा जो व्हिडिओ आहे तो स्टॉप करून या ठिकाणी वाचून घेऊ शकतात पूर्ण पद, किंवा या ठिकाणी तुम्हाला मी याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल, तुम्ही त्या ठिकाणाहूनही बघू शकतात। यासाठी या पदांना करार तत्वावर 1 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। यांनी 14/4/2025 पर्यंत या ठिकाणी जमा करायचे। महाप्रीत.in ही वेबसाईट सुद्धा आहे, याच्यावर जाऊन सर्व तुम्हाला माहिती भेटून जाणार आहे। या ठिकाणी बघा त्यांनी इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे। या ठिकाणी नेम ऑफ पोस्ट आहे, त्यानंतर नंबर ऑफ पोस्ट आहे, क्वालिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे, एज आणि एक्सपिरियन्स आहे। तर या ठिकाणी पहिलं पोस्ट जे आहे ते आपण फक्त बघणार आहोत, बाकीची इन्फॉर्मेशन तुम्ही स्वतः या ठिकाणी डाउनलोड करून बघा, कारण प्रत्येक पोस्टचं वेगवेगळं दिलेलं आहे त्यांनी। एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सस्टेनेबल ॲग्री प्रॅक्टिस सॅपसाठी एक पद आहे, ग्रॅज्युएशन इन एनी ब्रँच विचारलंय, ग्रॅज्युएट इन ॲग्रिकल्चर ऑर इंजिनिअरिंग विल बी गिवन पर प्रेफरन्स। ठीक आहे, म्हणजे तुमचं ॲग्रिकल्चर किंवा इंजिनिअरिंग झालं असेल तर तुम्हाला प्रेफरन्स भेटून जाईल, किंवा एनी ग्रॅज्युएशनसाठी सुद्धा ट्राय करू शकतात। मॅक्सिमम एज 60 वर्ष आहे, मिनिमम या ठिकाणी 20 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला मागितलेला आहे या पदासाठी। तर हा खूप जास्त आहे, ज्यांच्याकडे असेल ते यासाठी अप्लाय करू शकतात। या ठिकाणी बाकीचं सुद्धा क्रायटेरिया दिलेला आहे त्यांनी। तर हे सगळं वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळं आहे, एक्सपिरियन्स एकसारखा नाहीये। काही जणांना 1 वर्षाचा सुद्धा एक्सपिरियन्स मागितलेला आहे। तर जे कोणी पात्र असतील त्यासाठी ते यासाठी अप्लाय करा। रेम्युनरेशन दिलेलं आहे, पगार पाणी तुम्हाला माहीत करायचं असेल तर या ठिकाणी त्या पदाचं तेवढं पगार दिलेलं आहे, ते समोर या ठिकाणी दाखवलेले आहेत, ते एकदा चेक करून घ्या। त्यानंतर या ठिकाणी फॉर्मॅट ऑफ ॲप्लिकेशन ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस इन महाप्रीत दिलेला आहे। एक फॉर्मॅट दिलाय, तो तुम्हाला भरून या ठिकाणी ऑनलाईनमध्ये सबमिट करायचा आहे। या ठिकाणी फोटो लावायचा आहे, नाव लिहायचं आहे, वडिलांचं नाव लिहायचं आहे, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस, कॉन्टॅक्ट मोबाईल नंबर, ईमेल ID, आधार कार्ड, पॅन नंबर, पोस्ट अप्लाइड, एज्युकेशनल टेक्निकल क्वालिफिकेशन, हे सगळं डिटेल्स तुम्हाला व्यवस्थितरित्या भरायचे आहेत। त्यानंतर इथं नाव आणि सिग्नेचर करायचं आहे। अजून एक ॲनेक्शर दिलेलं आहे नॉन डिस्क्लोजर अंडरटेकिंगचं, तर ते सुद्धा या ठिकाणी भरायचं व्यवस्थित, नाव व्यवस्थित लिहा, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर लिहा आणि त्याच्यामध्ये तुम्ही जमा करा। तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी महाप्रीतमध्ये 34 वॅकन्सी आहे, करार तत्वावर आहेत। जे त्यासाठी इलिजिबल विद्यार्थी असतील ते या ठिकाणी नक्की फॉर्म भरा। या ठिकाणी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा, तसेच बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट जे आहेत तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत राहतील।
तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.